जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रोटी घाट चढून वर येत आहे। अवघी काही क्षणामध्ये पालखी सोहळा हा रोटी घाट चढून वर येत आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे महाराजांचा नगारा आहे, महाराजांचा आश्व आहे, ते आता घाटामधून वर येताना दिसत आहे। आपण पाहू शकता आश्वाच्या दर्शनासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली आहे। पुढे नगारा चालू आहे, विठुरामाच्या गजरामध्ये अनेक वारकरी टाळ मृदुंगांच्या तालामध्ये खांद्यावरती भगवी पताका घेत विठुरायाच्या ओढीने निघाल्याचे चित्र आहे। पंढरीच्या ओढीने निघाल्याचे हे चित्र आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळत आहे। अनेक वारकरी आहेत, लाखोंच्या संख्येने हे वारकरी आहेत। खांद्यावरती भगवी पताका असेल, डोक्यावरती तुळस असेल, विठुनामाचा गजर सर्वत्र सुरू असल्याचे चित्र आहे। तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सर्वात अवघड असा हा रोटी घाट आहे आणि हा रोटी घाट चढून अनेक वारकरी वरती आलेले आहेत। अवघ्या काही क्षणामध्ये वारकरी पालखी देखील या ठिकाणी पालखी महाराजांचा आश्व असेल, महाराजांचा नगारा असेल, तो वरती पोहोचलेला आहे। रांगोळ्यांच्या पायघड्यांनी नागरिकांनी त्याचे स्वागत केलं आहे। स्थानिक नागरिक असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, यांनी मोठ्या प्रमाणावर सजावट रांगोळीकडून मागवल्यांचं स्वागत केल्याचे चित्र आपण पाहू शकतो। तर अनेक ठिकाणी घाटाच्या कठड्यावरती देखील अनेक नागरिक पालखीच्या वाट पाहत बसल्याचे चित्र आपण पाहू शकतो। कारण पालखीमध्ये ज्यांना चालणे शक्य नाही, त्यांनी स्थानिक जे नागरिक आहेत ते रोटी घाटामध्ये वरती येऊन बसत असताना पूर्ण माऊलींचं रूप पाहत असतात। पाठीमागे जिकडे नजर जाईल त्या ठिकाणी वारकरी हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सर्वत्र विठुनामाचा गजर सुरू असल्याचे चित्र आपल्याला या रोटी घाटामध्ये पाहायला मिळत आहे। एकूणच काय तर अवघड असा रोटी घाट जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने सर केला आहे आणि वारकऱ्यांनी देखील न थकता न दमता हा रोटी घाट चढून वर आल्याचे चित्र आपण पाहत आहोत। मोठ्या संख्येने वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले आणि विठुनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा गजर या वारीमध्ये सुरू आहे। न थकता उन्हाची बाळग न मागता नाचत गाचत वारकरी ह्या वारीमध्ये सहभागी झाल्याचे चित्र आपण पाहतो। अगदी काही क्षणामध्ये तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाट चढून वर येईल। सचिन धुमाळ, LS मराठी, रोटी घाट, पुणे।